स्वागत आहे तुमचं ओढण्यात त्यांच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत खिडकाईला. आज संडे आहे, तर जरा घरी बसून बोर होत होतो. वाजलेत 3:30, पण म्हणलं चला जाऊया कुठेतरी फिरून येऊया. आणि नंतर मला आठवलं खिडकाळेश्वर मंदिरात आम्ही लास्ट टाइम आलो होतो, पण पूर्ण परिसर दाखवता आला नाहीये. तर चला बघूया आपण पूर्ण परिसर. आणि हे बघा किती कबूतर आहे तिथे, किती कबूतर खाना आहे. तर आपण थोडेसे दाणे टाकूया त्यांना. हे बघा, आलो होतो ना, तो खूप गर्दी होती, इतकी लाईन होती की म्हणजे पूर्ण परिसर मला दाखवताच आला. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव। झालं आमचं दर्शन. आता इथे आम्ही येऊन बसलो. इथे आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना, तेव्हा असं गार्डन वगैरे काहीच चालू नव्हतं. पण आता इथे नवीनच गार्डन वगैरे चालू केलंय. तिथे मस्तपैकी म्हणजे फिरायला बसायला वगैरे जागा आहे. समोरच असं मस्तपैकी तळं आहे. आणि तिथे ऍक्च्युली आता काही दिवसांनी कदाचित आहे ना बोटिंगही चालू होईल. तेव्हाही आपण पुन्हा एकदा येऊया भेट द्यायला, कारण की आम्हाला आजही बोटिंग करायची इच्छा होती.
पण बोटिंग सध्या इथे नाही आहे, पण बघूया. आणि अजून पूर्ण परिसर तुम्ही पाहिलाच असेल, खूप सुंदर आहे. आणि कसं संडेला वगैरे तुम्ही इथे येऊ शकता. सो आज संडे होता आणि आम्ही घरात होतो, निवांत बसलो होतो. तर जायचं होतं देवाच्या दर्शनाला, पण नाही जाता आलं. म्हणजे ठाण्याला जायचं होतं. पण आता तिथे जवळपासच आहे ना खिडकाळेश्वर मंदिर आहे. म्हणलं चला तिथे जाऊन येऊया. कारण की कसं की जेव्हा महाशिवरात्री असते, पण असं नीट कसं दर्शनही घेता येत नाही. आणि आज कसं संडेचं निवांत दर्शनही होतं, व्हिडिओही काढता येते. तर तुम्ही बाकीचा परिसर बघितलाच असेल. तर कसा वाटला तुम्हाला परिसर हे मला नक्की सांगा. सो फ्रेंड्स, इथे ना हे बघा संत सावळाराम महाराज गौशाळा आहे. तर चला बघूया. खूप सुंदर वाटतंय माहितीये. असं बाजूला तळं, तिथे असं मस्त निवांत फिरण्यासारखं आहे. आणि शिवाय कसं संडेला जास्त असं दुपारचं आल्यावरती गर्दीही नसते. संध्याकाळची होत असेल, पण असं दुपारची वगैरे गर्दी नसते. आणि आज बरं ऊनही नाही आहे, निवांत सावली पडली आहे, त्यामुळे छान वाटतंय फिरायला. कसं वाटलं तुम्हाला हे आजचं खिडकाळेश्वर मंदिर आणि हा आजूबाजूचा सगळा परिसर? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, कारण की जी आपली नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे ती खूपच छान असणार आहे. तर चला मग, बाय.